कुलकर्णी कुटुंब गावात अतिशय प्रतिष्ठित मानलं जायचं. घरात शारदाबाई कुलकर्णी यांचा मुलगा आदित्य आणि नुकतीच लग्न होऊन आलेली सून नेहा राहत होती. नेहा अतिशय शांत, नम्र आणि सुसंस्कृत मुलगी होती. पहाटे उठून देवपूजा करणे, घरातील प्रत्येकाची मनापासून सेवा करणे, सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणे हे तिचं रोजचं काम होतं. यामुळे घरातील तिचं सर्वजण कौतुक करायचे. पण शारदाबाईंच्या नजरेत मात्र एक गोष्ट सतत खटकत होती. दररोज जेवायला बसल्यावर नेहा तिच्या ताटात एका कोपऱ्यात थोडासा भात, अर्धी पोळी आणि थोडी भाजी बाजूला काढून ठेवायची. पहिले काही दिवस शारदाबाईंनी दुर्लक्ष केलं, पण रोज तोच प्रकार पाहून त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. ही रोज अन्नाचा अपमान का करते? माहेरी तिला काही संस्कार दिले नाहीत का? एक दिवस त्यांनी स्वतःला आवरलं नाही. नेहा, रोज ताटात अन्न वेगळं काढून ठेवतेस, याचा अर्थ काय? नेहा नम्रपणे म्हणाली, आई, त्यामागे एक कारण आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण शारदाबाईंनी तिचं वाक्य पूर्ण होऊ दिलं नाही. मला काही कारण ऐकायचं नाही. अन्न म्हणजे देव. त्याचा अपमान मला या घरात चालणार नाही. त्या दिवसापासून रोजच टोमणे सुरू झाले. तुझ्या माहेरी असंच शिकवलं का? अन्नाची किंमत नाही का? आमच्या घरात हे चालणार नाही. आदित्यही आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. नेहा मात्र शांत राहिली. तिने कधी उलट उत्तर दिलं नाही. रात्री ती एकटीच देवासमोर बसून डोळ्यातले अश्रू पुसायची. तिला तिच्या आईचे शब्द आठवायचे. बाळा, मोठ्याशी कधी वाद घालू नकोस. सत्य सांगायची वेळ आली की देवच मार्ग काढतो. काही दिवसांनी नेहाची आई सुलोचनाबाई आणि वडील गोविंदराव कुलकर्णी यांच्या घरी आले. शारदाबाईंनी ठरवलं, आज यांच्यासमोर या गोष्टीचा निकाल लावायचा. सगळे जेवायला बसले. नेहाने नेहमीप्रमाणे ताटाच्या एका कोपऱ्यात थोडासा भात, भाजी आणि पोळीचा तुकडा बाजूला काढून ठेवला. शारदाबाई लगेच म्हणाल्या, सुलोचनाताई, तुमच्या मुलीला अन्नाचा आदर शिकवला नाही का? रोज ताटात अन्न बाजूला काढते. हे आम्हाला अजिबात आवडत नाही. क्षणभर संपूर्ण घरात शांतता पसरली. सुलोचनाताईंच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्या शांतपणे म्हणाल्या, शारदाबाई, हा अन्नाचा अपमान नाही. हा आमच्या घराचा संस्कार आहे. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. सुलोचनाताई पुढे म्हणाल्या, आमच्या आजोबांनी आम्हाला शिकवलं होतं की आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपल्या ताटातील पहिला कोपरा हा घरातील पाळीव प्राण्यांसाठी, अंगणात येणाऱ्या पक्ष्यांसाठी किंवा एखाद्या भुकेल्या मुक्या जीवासाठी बाजूला काढायचा. जेवण झाल्यावर तो तुकडा आम्ही बाहेर ठेवतो. तो अन्नाचा अपमान नसतो, तर अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा मार्ग असतो. हे ऐकता शारदाबाईंच्या हातातील घास खाली पडला. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ज्या गोष्टीला त्या अन्नाचा अपमान समजत होत्या ते खरं तर संस्कार होते. त्या उठल्या आणि थेट स्वयंपाकघरात गेल्या. नेहा भांडी आवरत होती. शारदाबाईंनी तिचे दोन्ही हात हातात घेतले. नेहा, मला माफ कर बाळा. मी तुला खूप चुकीचे समजले. तुझ्या आईवडिलांनी तुला सोन्यासारखे संस्कार दिले आहेत, पण माझ्या अहंकारामुळे मला ते दिसले नाहीत. नेहाने त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले. ते हसत म्हणाले, आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुमच्याबद्दल माझ्या मनात कधीच राग नव्हता. त्या दिवशी प्रथमच शारदाबाईंनी नेहाला मुलीसारखी मिठी मारली. दुसऱ्या दिवसापासून त्या स्वतः ताटाच्या एका कोपऱ्यात थोडंसं अन्न बाजूला काढू लागल्या. जेवण झाल्यावर त्या अंगणात जाऊन ते अपक्षी अन्न गाय आणि भटक्या कुत्र्याला प्रेमाने खाऊ घालू लागल्या. त्या दिवसानंतर कुलकर्णी कुटुंबात कधीच या विषयावर वाद झाला नाही. कोणत्याही व्यक्तीच्या कृतीचा अर्थ समजून न घेता त्याला दोष देऊ नका. खरे संस्कार बोलण्यात नाही तर आपल्या छोट्या छोट्या कृतीतून दिसून येतात. जरी कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियासोबत ही कथा शेअर करा, कारण कदाचित या छोट्याशा गोष्टीतून एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या, सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपल्या माणसांवर तसेच मुक्या जीवावरही प्रेम करत राहा. नमस्कार.